नमस्कार मित्रमैत्रिणी, तुमचं माझ्या ह्या धनश्री चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मी नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ घेऊन येते। आज पण मी तुम्हाला एक सेन्सिटिव्ह विषयावर व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर तो विषय असा आहे की रजिस्टर मॅरेज, कोर्ट मॅरेज कसे करावे, त्यासाठी काय काय प्रक्रिया करायची, त्याची फी किती आहे, कोणकोणती कागदपत्रे लागतात, हे मी तुम्हाला आज माझ्या व्हिडिओद्वारे सांगणार आहे। 1954 ह्यानुसार, ह्या विवाह कायद्यानुसार मुलीचे वय 18 आणि मुलाचे वय 21 असावे। तसेच मुलगा किंवा मुलीचे आधी लग्न झालेले नसावे आणि जर त्यांचे आधी लग्न झाले असेल तर घटस्फोटाचे कागदपत्र असावे किंवा त्यांचा जोडीदार आधीचा जर जीवित नसेल तर त्याच्या मृत्यूचा दाखला असावा। तसेच मुलगा किंवा मुलगी हे रक्ताच्या नात्याचे नसावे। जर त्यांची प्रथा असेल तर त्यांची म्हणजे त्यांच्या धर्मामध्ये अशी प्रथा असते, जातीत असते, तर त्यांची परवानगी असावी। तसेच त्यांना कोणताही मानसिक आजार नसावा, म्हणजे ते वेडे नसावे। तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की कोर्ट मॅरेज आणि हे रजिस्टर मॅरेज करण्याकरता कोणकोणती कागदपत्रे लागतात। कोर्टामध्ये व्ही नमुन्याचा एक अर्ज मिळतो, म्हणजे सर्व माहिती भरलेला असा व्ही नमुन्याचा अर्ज असतो। त्यावर मुलगा आणि मुलगी ह्या दोघांच्या सह्या लागतात। त्यानंतर त्यांचे 2 पासपोर्ट साईजचे फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला आणि रहिवासी दाखला असे कागदपत्र लागतात। त्यानंतर मग कोर्टामध्ये नोटीस लावली जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 30 दिवस, म्हणजे ज्या जिल्ह्यात लग्न करायचं आहे त्या जिल्ह्यामध्ये मुलगा आणि मुलगीने 30 दिवस राहणे हे अति आवश्यक असते। त्याच्यानंतर कोर्टामध्ये एक नोटीस लावली जाते आणि ती नोटीस लावल्यानंतर घरच्यांनी किंवा कोणी ऑब्जेक्शन जर घेतले तर ते ऑब्जेक्शन कायद्यात, म्हणजे कायद्याचे नियम आहे त्यानुसार ते ऑब्जेक्शन असावे। म्हणजे जर मुलीचे वय 18 वर्षाच्या आत आहे, मुलाचे वय 21 वर्षाच्या आत आहे, तर ऑब्जेक्शन घेतलेले ग्राह्य धरले जाते। आणि तसे नसेल की मुलगी जर 18 वर्ष पूर्ण आहे, मुलगा 21 वर्ष पूर्ण आहे, त्यांच्या आधीचे लग्न झालेले नाहीये, हे सगळे कोर्टाचे जे नियम असतील त्यानुसार जर मुला मुली त्याच्यामध्ये बसत असतील तर कोणी ऑब्जेक्शन घेतलं तरी काही करू शकत नाही। कोर्ट हे लग्न लावून देतेच। आणि त्याच्यानंतर मग लग्न लावल्यानंतर मग तुम्हाला 1 महिन्याने, म्हणजे नोटीस लावल्यानंतर 1 महिन्याने तुम्हाला त्या रजिस्टर ऑफिसमध्ये बोलवतात आणि तिथे लग्न लावले जाते। साधारणतः राज्यानुसार याचा खर्च असतो। आपल्या महाराष्ट्र राज्यात 5 ते 10 हजार ही वकिलाची फी असते लग्न करण्यासाठी। तर ह्याचे फायदे असे आहेत की मुलामुलींच्या पसंतीचा जोडीदार त्यांना मिळतो। तसेच ह्या आत्ताच्या महागाईच्या काळात आपण बघतो किती महागाई आहे, तर लग्नाचा खर्च वाचतो। तसेच नातेवाईकांचा, म्हणजे लांब गावी जर नातेवाईक असतील तर त्यांना पण येण्या जाण्याचा त्रास वगैरे होतो, हा त्यांचा त्रास वाचतो। तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।